वेट लॉस करायचा असेल तर त्याच्यासाठी काही ॲक्शन्स घेणं खूप जरुरी असतं आणि त्या ॲक्शन्स कन्सिस्टंटली घेतल्या पाहिजेत. तुमचा असा काही एक्सपिरियन्स आहे का की तुम्ही सुरुवात तर करता वेट लॉसला, पण त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी नसते, थोड्या दिवसांनी ते तुम्ही सोडून देता? हे असं का होतं आणि असं होऊ नये म्हणून काय करता येईल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. एक हॅपीनेस लाईफस्टाईल फॉलो करून आपण आपल्या मनासारखं जीवन कसं जगू शकतो याचं मी कोचिंग करत असते. माझ्या स्टुडंट्सना याचं कोचिंग देत असते. प्लस या संदर्भात काही टिप्ससुद्धा या व्हिडिओजमध्ये शेअर करत असते. तुम्हाला या टिप्स हेल्पफुल वाटत असतील तर नक्की या व्हिडिओना लाईक करा आणि तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा. आता मनासारखं जीवन जगायचं आहे म्हणजे आपण हेल्दी तर असलं पाहिजे, राईट? हेल्थ इज वेल्थ. कारण हेल्थ चांगली राहण्यासाठी आपलं वजन हे एक पॅरामीटर असतं. वजन वाढलं असेल तर आज ना उद्या हेल्थ प्रॉब्लेम सुरू होतातच. प्लस पर्सनॅलिटी चांगली दिसत नाही, जाड दिसणं कोणालाच आवडत नाही. या सगळ्या गोष्टी आपण आटोक्यात आणल्या, आपलं वजन आपण आटोक्यात आणलं तर आपलं मनासारखं लाईफ जगण्यासाठी आपल्याला नक्कीच हेल्प होणार आहे. तुमचं सुद्धा वजन वाढलेलं असेल आणि त्यामुळे तुम्हाला हेल्थ इश्यूज होत असतील तर या चॅनलवरचे वेट लॉसवरचे सगळे व्हिडिओज तुम्ही नक्की बघा. त्याच्यामध्ये मी काय ॲक्शन्स घेता येतील याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि तुम्ही ते व्हिडिओज बघितले असतील, त्यातल्या टिप्स फॉलो करून तुम्हाला काही बेनिफिट झाला असेल तर तुमचा रिझल्टसुद्धा कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आता याच्यापुढे आपण पाहणार आहोत ॲक्शन्सच्या पलीकडे जाऊन काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण ॲक्शन्स सगळेजण घेत असतात, पण बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी नसते. आणि कन्सिस्टन्सी नसेल, थोडे दिवस एखादी गोष्ट केली आणि ती सोडून दिली तर त्याचा मग रिझल्ट मिळत नाही. वेगळा रिझल्ट हवा असेल तर वेगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि त्यासुद्धा कन्सिस्टंटली रिझल्ट मिळेपर्यंत. आणि कन्सिस्टन्सी नसण्याचं एक कारण आहे वेट लॉस माइंडसेट नसतो. माइंडसेट हा आपल्याला आपल्या जर्नीमध्ये, वेट लॉस जर्नीमध्ये खूप हेल्प करत असतो. वेट लॉस माइंडसेट नसेल तर वेट लॉस करणं डिफिकल्ट होणार आहे आणि कन्सिस्टन्सी राहणार नाही. कन्सिस्टन्सी नसेल, ॲक्शन्समध्ये कन्सिस्टन्सी नसेल, डाएट करण्यामध्ये, एक्सरसाइज करण्यामध्ये कन्सिस्टन्सी नसेल तर मग रिझल्ट कसा येणार? सेम ॲक्शन्स जर घेतल्या गेल्या, पुन्हा बॅक टू स्क्वेअर वन तुम्ही पहिल्यासारख्याच ॲक्शन्स घ्यायला लागलात, पहिल्यासारखाच डाएट सुरू केलात, पहिल्यासारखीच लाईफस्टाईल सुरू केली तर पुन्हा तुमचं वजन ऑफकोर्स पहिल्यासारखंच होणार आहे, राईट? मग हे असं होऊ नये. वेट लॉसमध्ये रिझल्ट यावा, वेट लूज व्हावं आणि तुम्ही हेल्दी फिट व्हावं, यासाठी माइंडसेट खूप महत्त्वाचा आहे. माइंडसेट म्हणजे आता इथे दोन प्रकारचे माइंडसेट असतात. एक असतो फिक्स्ड माइंडसेट आणि दुसरा असतो ग्रोथ माइंडसेट. फिक्स्ड माइंडसेट म्हणजे काही गोष्टी माइंडमध्ये फिक्स झालेल्या असतात, त्या चेंज करायची तयारी नसते. आणि ग्रोथ माइंडसेट म्हणजे आपले विचार, आपलं थिंकिंग चेंज करायची तयारी असते आणि त्यामुळे ॲक्शनसुद्धा घेतल्या जातात. ॲक्शन्समध्ये चेंजेस होत असतात आणि मग ऑफकोर्स रिझल्ट्स मिळतात. फिक्स माइंडसेट म्हणजे काय? माझं वजन वाढलं आहे कारण काहीतरी कारणं दिल्या जातात. मे बी माझ्या फॅमिलीमध्येच ओव्हरवेट असण्याचा इश्यू आहे, माझी आई ओव्हरवेट होती, माझे वडील ओव्हरवेट होते, किंवा डिलिव्हरीनंतर वजन वाढतंच, सो अँड सो झालं की वजन वाढतंच. अशा काहीतरी माइंडसेट असतो, असे विचार असतात आणि हे बदलल्या जात नाहीत, कुठेतरी बदलायची तयारी नसते. आपल्या वाढलेल्या वजनाची जबाबदारी घेतल्या जात नाही. इनफॅक्ट दुसऱ्या गोष्टींना ब्लेम केल्या जातं. हा असतो फिक्स्ड माइंडसेट. याला ग्रोथ माइंडसेट म्हणत नाही. फिक्स्ड माइंडसेट असेल तर मग वजनसुद्धा फिक्स राहतं, ते चेंज होत नाही. आणि वजन कमी करायचं असेल तर मग हा आपला माइंडसेट चेंज केला पाहिजे. इन्स्टेड ऑफ ब्लेमिंग, दुसऱ्यांना ब्लेम करण्यासाठी, दुसऱ्या लोकांना म्हणा किंवा दुसऱ्या सिच्युएशन्सना म्हणा, हे जे ब्लेमिंग आहे हे करायच्या ऐवजी आपण जर रिस्पॉन्सिबिलिटी घेतली की हो, माझं वजन वाढलेलं आहे, आय ॲक्सेप्ट इट, आणि ही मी आता जबाबदारी घेते किंवा घेतोय
की माझं वजन आता मला कमी करायचं आहे, मला हेल्दी व्हायचं आहे, मला फिट व्हायचं आहे आणि ही जबाबदारी फक्त आणि फक्त माझी आहे. हा असा आपण जेव्हा ग्रोथ माइंडसेट डेव्हलप करतो तेव्हा मग ॲक्शन्स तशाच घेतल्या जातात. मग जेव्हा तुम्ही डायटिंग कराल, एक्सरसाइज कराल, तो तुम्ही कन्सिस्टंटली करा. कारण तुमच्या माइंडला माहिती आहे आता वजन कमी करायची जबाबदारी आपलीच आहे. ह्याच्यामध्ये कोणाचाही दोष नाही आहे, कोणाचीही रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे. ही फक्त आणि फक्त आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि जेव्हा हा असा फिक्स माइंडसेट सोडून देऊन तुम्ही ग्रोथ माइंडसेट डेव्हलप करता तेव्हा मग तुमच्या ॲक्शन्समध्ये, डाएट करण्यामध्ये, एक्सरसाइज करण्यामध्ये एक कन्सिस्टन्सी राहते. ती तुमची एक लाईफस्टाईल होते. आणि जेव्हा तुम्ही हे लाईफस्टाईल चेंजेस करता तेव्हा ऑफकोर्स तुम्हाला रिझल्टसुद्धा तसेच मिळतात आणि मग तुमचं वजन कमी व्हायला लागतं. आणि जेव्हा ही कन्सिस्टन्सी तुम्ही लाईफटाईमसाठी फॉलो करता, एक लाईफस्टाईल तुम्ही एक फॉलो करता ज्याला मी हॅपीनेस लाईफस्टाईल म्हणते, जे मी माझ्या स्टुडंट्सना शिकवत असते, ती हॅपीनेस लाईफस्टाईल जेव्हा तुम्ही फॉलो करता तेव्हा मग तुमचं वजनसुद्धा असंच लाईफ लाँग मेंटेन राहतं. मी तुमच्याबरोबर माझा एक्सपिरियन्स शेअर करते. 20-22 वर्षापूर्वी माझं वजनसुद्धा खूप जास्त वाढलं होतं. 15 किलो वाढलं होतं आणि माझ्या ॲक्शन्समध्ये सुद्धा कन्सिस्टन्सी नव्हती. पण जेव्हा मी माझ्या माइंडसेटवर काम करायला लागले तेव्हा माझ्या ॲक्शन्समध्ये कन्सिस्टन्सी आली आणि आजपर्यंत मी एक माझी हॅपीनेस लाईफस्टाईल फॉलो करत आलेले आहे. आणि त्यामुळे माझं वजन गेली 20-22 वर्ष एका रेंजमध्ये मेंटेन झालेलं आहे. आणि हेच मी माझ्या स्टुडंट्सबरोबर शेअर करत असते, त्यांना हे शिकवत असते. तुम्हीसुद्धा तुमचा माइंडसेटवर काम करा. फिक्स माइंडसेट सोडून द्या आणि ग्रोथ माइंडसेटवर काम करा. ग्रोथ माइंडसेट फॉलो करा, तो डेव्हलप करा. आणि मग तुमच्या ॲक्शन्स, डायटिंग, एक्सरसाइज ज्या काही ॲक्शन्स रिक्वायर्ड आहेत वेट लॉससाठी त्या तुम्ही कन्सिस्टंटली कराल. आणि याच्यामुळे तुमचं वजन कमी तर होईलच, प्लस ते मेंटेनसुद्धा राहील. काही लाईफस्टाईल चेंजेस करून आपण सुद्धा आपलं वेट लूज करू शकतो. ईट मोर, लूज मोर हा वेट लॉस वर्कशॉप मी घेत असते आणि हा वर्कशॉप अटेंड करण्यासाठी तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला या वर्कशॉपची पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जी इन्फॉर्मेशन मी तुमच्याबरोबर शेअर केली ग्रोथ माइंडसेटबद्दल, ही सुद्धा तुम्ही फॉलो करून बघा आणि तुमचे काय रिझल्ट्स आहेत हे काही दिवसांनी कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आय होप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा जे वेट लॉस जर्नीमध्ये आहेत, जे हेल्थ जर्नीमध्ये आहेत. आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. हॅपी राहा, हेल्दी राहा आणि पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. थँक्यू.